Cancer Healer Center, a new beginning. पुणे अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल, तपास गंभीरतेने करा, फडणवीसांच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना. पुणे अत्याचार प्रकरणी पालकमंत्री अजित पवारांच्या पोलिसांना सूचना. अजित पवारांनी आज दिवसभरात केलेल्या कारवाईचा अहवाल मागवला. पुणे पोलिसांचं नक्की चाललंय काय? पुण्याच्या पालकमंत्र्यांनी पोलिसांना जाब विचारावा. अत्याचार प्रकरणानंतर सुषमा अंधारेंची अजित पवारांवर टीका. पुणे अत्याचार प्रकरणानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बससह आगारातील सुरक्षा रक्षक कार्यालयाची तोडफोड. जुन्या बसमध्ये दारूच्या बाटल्या, साड्या, बेडशीट सापडल्याचा वसंत मोरेंचा आरोप. पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी. आरोपी दत्तात्रय गाढेवर आधी गंभीर गुन्ह्यांची नोंद. पुणे लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांच्या 8 पथकाकडून आरोपीचा शोध सुरू. आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून आरोपीच्या भावाचीही चौकशी. प्रशांत कोरटकरचं थोबाड रंगवलं पाहिजे. बहुजन पोरांनी ठरवलं तर हे रस्त्यावरून फिरू शकणार नाहीत. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या चौकशीसाठी कोल्हापूरहून पोलिसांची टीम नागपूरला रवाना. पथकामध्ये 1 अधिकारी आणि 4 कर्मचाऱ्यांचा समावेश. प्रशांत कोरटकरच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस. संभाजी ब्रिगेडची घोषणा. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकावल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक. छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचाही आरोप. आरोप झालेला विशेष कार्यकारी अधिकारी चालत नाही, मग मंत्री कसे चालतात? खंडणी, कौटुंबिक हिंसाचार, हार्वेस्टर घोटाळा, पीक विमा घोटाळ्याचं मुंडे कंप्लीट पॅकेज. सुप्रिया सुळेंचा मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा. भ्रष्टाचार करणाऱ्या ओएसडींची नावं मुख्यमंत्र्यांनी सांगावी. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये प्रश्न विचारणार. मिटकरींच्या आरोपानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. अमोल मिटकरींनी मुख्यमंत्र्यांना लेखी तक्रार द्यावी. मिटकरींच्या ओएसडीवरील आरोपानंतर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. फिक्सरची नावं देणाऱ्या मंत्र्याचीही नावं समोर आली पाहिजेत. संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा. भ्रष्टाचार रोखण्यासाठी पावलं उचलल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार. सामनातून फडणवीसांवर स्तुतीसुमनं. संतोष देशमुख हत्या प्रकरणी उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर प्रकरण न्यायालयामध्ये जलद गतीने चालवणार. उज्ज्वल निकमांचं आश्वासन. गेन बिटकॉइन प्रकरणी महाराष्ट्रामधील पुणे, नांदेड, कोल्हापूर, मुंबईसह देशामध्ये 60 ठिकाणी सीबीआयची छापेमारी. छापेमारीमध्ये 23 कोटी 94 लाखांची क्रिप्टोकरन्सी जप्त. Cancer Healer Center, a new beginning.